आता हा सिनेमा भव्य दिव्य जरी बनला गेलाय तरी हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरेल की हा तरी सिनेमा प्रेक्षकांच्या मनापर्यंत पोहोचेल का। कारण याआधी आलेल्या संभाजी महाराजांवरच्या काही सिनेमांनी प्रेक्षकांना नाराजच केलं होतं। तर आजच्या या व्हिडिओतून आपण नुकत्याच प्रदर्शित झालेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असलेल्या धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज या सिनेमातील काही महत्त्वाच्या गोष्टींबद्दल पाहणार आहोत। धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज हा ऐतिहासिक मराठी चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य आणि बलिदानाला उजाळा देतो। दिग्दर्शक तुषार शेलार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून चित्रपटातील अभिनय, भव्य दृश्य आणि ऐतिहासिक घटनांचे प्रभावी चित्रण यामुळे चित्रपटाची चर्चा जोरदार होताना दिसतीये। ठाकूर अनुप सिंह यांनी या सिनेमात छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारली असून सध्या त्यांच्या अभिनयाला चांगली दाद मिळतीये। हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधी अनेक प्रेक्षकांना असं वाटत होतं की ठाकूर अनुप सिंह हे छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेसाठी योग्य नाहीत किंवा ते या भूमिकेला योग्य न्याय देऊ शकणार नाहीत, परंतु चित्रपट पाहिल्यानंतर असं अजिबातच वाटत नाही। त्यांचा अभिनय बघून आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सर्वत्र त्यांचं कौतुक होताना दिसतंय। ठाकूर अनुप सिंह यांच्या बरोबरच या सिनेमात अभिनेत्री अमृता खानविलकर, किशोरी शहाणे आणि प्रदीप रावत हे महत्त्वाच्या भूमिकेतून चित्रपटाला अजूनच वजनदार बनवताना दिसतात। एकंदरीतच अनेक उत्तम गोष्टी या सिनेमात असल्या तरी काही निगेटिव्ह गोष्टीही या सिनेमात असल्याचं दिसतं। जसे की या सिनेमाचा वेग, कुठेतरी या चित्रपटाची कथा ही हळूवार पुढे सरकताना दिसते। त्याचबरोबर अनेक जागेवर जिथे सिनेमात भावनिक क्षण आहेत तिथे कुठेतरी प्रेक्षक त्या गोष्टींशी तेवढे जोडले जात नाहीत असं दिसतं। हा चित्रपट संभाजी महाराज यांच्या राजकीय आणि वैयक्तिक आयुष्यातील संघर्ष दाखवतो। पिताश्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर संभाजी महाराजांना मराठा साम्राज्य टिकवण्यासाठी किती मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागले हे या चित्रपटात दाखवले आहे। आता अनेकांना हा सिनेमा बघण्याआधीच असं वाटत असेल की जो छत्रपती संभाजी महाराजांचा शेवट झालाय तो या सिनेमात दाखवला गेला असेल, तर तसं नाहीये। या चित्रपटातून फक्त छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनकाळातील काही विशिष्ट गोष्टींवर भर दिला आहे। जसं की चित्रपटात मराठ्यांच्या जलदुर्गावर आधारित समुद्री लढाया आणि त्यांची अनोखी युद्धतंत्रे यावर भर दिला आहे। यासोबतच मुघल साम्राज्याच्या विस्ताराला रोखण्यासाठी त्यांनी रचलेल्या राजकीय आणि लष्करी योजनांचे चित्रण पाहायला मिळते। तसेच या सिनेमातील व्हिज्युअल्सही खूप प्रभावशाली असल्याचं दिसतं, पण तेच कुठेतरी काही बारीक बारीक गोष्टीत चुका झाल्याचंही आढळतं। जसं की लढाईच्या सीनच्या वेळी जे रक्ताचे व्हिज्युअल्स आहेत ते कुठेतरी खोटे असल्याचं भासतं। बाकी एकंदरीतच तसा हा सिनेमा संभाजी महाराज यांच्या शौर्यावर खूप प्रखरतेने प्रकाश पाडण्याचं काम करतो। म्हणूनच सर्वांनीच एकदा तरी हा सिनेमा चित्रपटगृहातच जाऊन बघावा।